गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय? आर्या, माझा आवाज येस येतोय का? टीचर. ओके. तर मी स्क्रीन शेअर करते. मला सांग, स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन दिसते? येस टीचर. येस टीचर. ओके. तर लास्ट टाइम जे मल्टिप्लिकेशन घेतलं होतं ते सॉल्व केलं का घरी तू? येस सगळे टीचर. क्वेश्चन? हा, टू येस. नंबर्सला वन. हा, तर आता आपण बघायचंय टू नंबर्सनीच, टू डिजिट नंबरनी टू डिजिट नंबरलाच कसं मल्टिप्लाय करायचं ते आज आपण बघूया. ओके. तर लास्ट टाइम मी हा डझनचा सम एक्झाम्पल दिला होता, तर परत एकदा तुला एक्सप्लेन करते. इथे हो. सांगितलंय हाऊ मेनी इन 23 डझन. ओके. तर इथे आपल्याला ओके. काय काढायचं, 23 डझन मध्ये किती बनाने येतील. आता इथे दिलंय बघा, मेनी थिंग्स आर सोल्ड बाय द डझन. फॉर एक्झाम्पल, बँगल्स अँड बनानाज आर ऑफन सोल्ड बाय डझन. तर आपण खूप काही वस्तू आहेत, खूप काही गोष्टी आहेत ते डझन मध्ये विकत घेतो. ओके. जसं बाकीचे केजी मध्ये घेतो ना, आपण बघितलं मेजरमेंट मध्ये, केजी मध्ये, किलोग्रॅम मध्ये विकत घेतो. तसं काही ज्या वस्तू आहेत त्या आपण डझन मध्ये विकत घेतो. ओके. तर 1 डझन बनाना मीन्स 12 बनाना. आता एका डझन केळीमध्ये, एक डझन बनाना मध्ये किती बनानाज येतात? 12. ओके. ओके. हा, तर असं ओके. तसे आपल्याला 23 डझन बनाना, म्हणजे 23 डझन बनाना घ्यायचे तुला. तर तुला किती बनाना येतील त्याच्यामध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. 1 डझन मध्ये आपल्याला समजलं 12 येत आहेत, मग 23 डझन मध्ये किती येत आहेत? मग आपण काय करणार, 23 ला 12 नी 12 मल्टिप्लाय मल्टिप्लाय कर. करणार. ओके. येस. तर कसं मल्टिप्लिकेशन करायचंय तर तुला मी बोर्डवर दाखवते. ओके. 23 मल्टीप्लाय 12, 20 प्लस 3 हा मल्टीप्लाय हा, प्लस 2 तर असं बघ, कर. पहिले काय करायचं आपल्याला, 23 मल्टिप्लाय बाय 12 करायचंय. ओके. तर पहिले काय ओके. करायचं, या 23 ला स्प्लिट करायचं. मग 23 ला कसं लिहिणार आपण, 20 प्लस 3. ओके. तसंच 12 ओके. ला काय लिहायचं आपण, 10 प्लस 2. 2. ओके. नंतर मी ओके. सांगितलेलं तुला की टेबल हो. तयार करायचंय. ओके. आता या टेबल मध्ये 2 कॉलम्स येतील आणि 2 रोज येतील. ओके. हो. तर इथे येणार 20, इथे येणार 3. ओके. एक ओके. मिनिट. इथे येणार 20, इथे येणार 3 आणि रोज मध्ये काय येणार, इथे 10 येणार, इथे येणार 2. 2. कळालं? हो. आता इथे काय करणार तू, 20 मल्टिप्लाय बाय 10 करायचं. ओके. इथे काय करणार, 3 मल्टिप्लाय बाय 10 करणार. इथे काय करणार, 20 मल्टिप्लाय बाय 2 करायचं आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय 2. आता 20 मल्टिप्लाय बाय 10 किती येणार, 20 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर, 20 ला 10 आता 2 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर आपण काय बोलतो, 2 10 जार 20 बोलतो ना. 20 मग हा 200. हा, 200 येणार. मग आता इथे 200 आले. ओके. नेक्स्ट, 3 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 30. 30, 30 येतील. नेक्स्ट, 20 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 टू 40. जार किती येतात, हा 40. 2 टू जार 4 येतात आणि 20 ला जर 2 ने मल्टिप्लाय 40. 3 टू जार 6. 6. व्हेरी गुड. आता हे सगळे आपले नंबर्स आलेत. ओके. ते नंबर्स आपल्याला काय करायचे, ऍड करायचे. ओके. तर 200 प्लस 30 प्लस 40 प्लस 6. ओके. तर काय आन्सर येणार, 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 6 येणार. 3 प्लस 4 7 आणि 2 ऍज इट इज खाली. तर किती आन्सर आलाय, 276. 6. तर किती बनाना येतील 23 डझन मध्ये, 276 बनाना येतील. ओके. कळालं? ओके. येस टीचर. हम्म.
तेच तुला तिथे सॉल्व्ह करून दिलेलं आहे पूर्ण. नेक्स्ट आता इथे Okay. बघा, एक ट्राय करायला सांगितलंय तुम्हाला. नाऊ ट्राय 43 मल्टिप्लाय बाय 13. आता 43 मल्टिप्लाय बाय 13 ते कसं करायचं आपण, ते पण सॉल्व्ह करून बघूया. ओके, Okay. 43 मल्टिप्लाय बाय 13. ओके, आता 43 ला आपण लिहिणार 40 प्लस 3. 13 ला काय लिहायचं आपण? 10 plus 3. येस, 10 प्लस 3. व्हेरी गुड. नेक्स्ट, याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय? टेबल. टेबल तयार करायचा. त्याच्यामध्ये 2 कॉलम आणि 2 रोज. इथे काय येणार? 40 आणि 3. 43. इथे काय येणार? 10 आणि 3. 3. आता इथे काय करणार आपण? 40 मल्टिप्लाय बाय 10 करणार. इथे काय करणार? 3 मल्टिप्लाय बाय 10 करणार. इथे 40 मल्टिप्लाय बाय 3 करणार. आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय 3 करणार. ओके, आता Okay. सांग मला 40 मल्टिप्लाय बाय 10 किती येणार आन्सर? 400. येस, व्हेरी गुड. 400. नेक्स्ट, 3 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 30. 30. 40 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 120. येस, 120. 3 3 जार 9. 9. आता हे सगळे नंबर्स आपल्याला ऍड करायचे. तर पहिले काय लिहिणार आपण? 400. ओके, आता 400 नंतर आपण काय लिहिणार? 120, कारण 3 डिजिट वाले नंबर पहिले आधी लिहून घ्यायचे आपण. ओके, नेक्स्ट, Okay. त्याच्यानंतर 30 आणि त्याच्यानंतर 9. ओके, हो. म्हणजे Okay. असं कॅल्क्युलेट करायला आपल्याला इझी जाईल. आता 0 Okay. प्लस 0 प्लस 0 प्लस 9 काय येणार? 9. 2 9. प्लस 3 5. आणि 4 प्लस 1 5. 5. तर काय आन्सर आलाय? 559. Okay. कळालं? Yes, teacher. ओके, आता खाली काय दिलंय? प्रॅक्टिस टाइम दिलेला आहे. तर तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचंय. आता फर्स्ट 42 मल्टिप्लाय बाय 23. तर काय आन्सर येणार? 42 मल्टिप्लाय बाय 23 केलं तर, चला आपण करून बघूया. 43 मल्टिप्लाय बाय 23. Okay. आता 42 मल्टिप्लाय बाय 23. आता 40 ला काय करणार आपण? 42 ला 40 40 plus 2. 40 प्लस 2. 23 ला काय लिहिणार? 20. 20 plus 3. येस. ओके, आता Okay. इथे टेबल. इथे येणार 40, इथे येणार 2, इथे येणार 20, इथे येणार 3. आता 40 20 जार, इथे येणार 220 जार, 43 जार आणि 3 2 जार. आता 40 ला 20 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येणार? आता 40 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 8. 80 येईल 800. ना? हा, 800 आन्सर येईल इथे. 800. व्हेरी गुड. नेक्स्ट, 2 ला 20 ने मल्टिप्लाय केलं तर 40. येस, 40. 40 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 120. येस. 3 2 जार 6. 6. आता नंबर आलेत 800 प्लस 120 प्लस 40 प्लस 6. ओके, तर Okay. 6 ॲज इट इज. 2 प्लस 4 6 आणि 8 6. प्लस 1 9. तर आन्सर काय आलं? 966. कळालं? Oh. Yes, teacher. ओके,
अजून नेक्स्ट क्वेश्चन काय अजून त्याच्यामध्ये एक आहे बघ 25 मल्टीप्लाय बाय 36. ओके. पकडच ठेव. तिकडे येतात. हा तर तो सॉल्व कर आता नोटबुक मध्ये 25 मल्टीप्लाय बाय 36. पटकन सॉल्व कर आणि मला काय आन्सर येते ते सांग. टीचर 50 मल्टीप्लाय 13 ना. 25 मल्टीप्लाय बाय 36. 25 हा बघ मल्टीप्लाय हा 36. हा बघ हा क्वेश्चन लिहिलाय मी. 25 ला 20 प्लस 5 येस 36 ला 30 प्लस 6 मग बॉक्स टेबल. हा बॉक्स तयार कर. टेबल एक बॉक्स इथं 20 नंतर 5 साईडला 30 तर 6 30 मल्टीप्लाय 30 मल्टीप्लाय 20 30 मल्टीप्लाय 5 6 मल्टीप्लाय 20 6 मल्टीप्लाय 5 येस. आता 30 मल्टीप्लाय बाय 20 किती येणार? 600 ना. 3 2 जार किती? 6. 6 हा हा मग 600 येईल आणि 2 झिरो आहेत ना तिथे मग 2 झिरो द्यायचे. 35 जार 150 येस. 26 जार 120 120 आणि 6 5 जार 30 येस. आता सगळे ऍड कर आणि सांग मला काय आन्सर येतंय. 600 150 120 plus 30 0 as it is 0 5 plus 3 plus 10 0 खाली 1 वरती परत 600 plus 150 plus आता 120 6 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 किती झाले? 6 plus 1 plus 1 9 ना. 9 9 तर आन्सर काय आलं? 900. ओके आन्सर आलं 900. ओके जमेल. येस टीचर इझी मेथड आहे. ओके. ओके तर हे सॉल्व करायचंय फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर काय दिलंय? मल्टिप्लिकेशन पॅटर्न. तर मल्टिप्लिकेशन पॅटर्न मध्ये बघ काय दिलंय. पहिले 9चा टेबल दिलाय एक साइडला. 9 1 जार 9 9 2 जार 18. ओके. 9 6 जार किती येणार? 9 6 54 येस. त्याच्यानंतर 9 7 63 9 8 72 येस. आता याचा पॅटर्न बघ साईडला पॅटर्न काय दिलाय बघतो. जो नंबर आहे त्याचा 9 2 जार किती आलाय? 18 आलाय. काय आलंय? 9 2 जार 18. तर त्यांनी जर 18 ला तू 1 प्लस 8 केलं तर आन्सर काय येते बघ? 9. 9 ओके. ओके आता 2 प्लस 7 कर. 9 3 जार किती येतं? 27 येतं. मग 2 प्लस 7 कर. जे 27 नंबर आलाय त्याचे ते दोन्ही डिजिट्स काय केले समजा तू ऍड केले तर तुला काय भेटतो? 9 भेटतो. ओके.
कळतंय? या सगळे जे नंबर्स येतात तिथे 18, 27, 36, 45, 54, 63 या सगळ्यांची ऍडिशन काय असते? 9 येते. Okay. कळालं? Yes, असं teacher. कुठ हा ओके. Okay. So did you see pattern in the 9 table? What numbers are adding up to 9? Yes. मग काय आन्सर येईल? Yes. The pattern in the 9 table is that the sum of the digit in the product is always 9. काय दिसलं तुम्हाला पॅटर्न मध्ये? की जे मल्टिप्लिकेशनचं जे प्रोडक्ट म्हणजे या 9 च्या टेबल मध्ये जे आन्सर येतंय मल्टिप्लिकेशनचं त्याचं जे डिजिटचं सम आहे ते काय येतं? 9 येतंय. ओके. Teacher, असं पण answer येईल ना? The 9 times table should clear pattern divided sum in the proper is always 9. येस. आता नेक्स्ट काय दिलं त्याच्यानंतर? कम्प्लीट द ग्रीड बाय मल्टिप्लाइंग द नंबर्स. ओके. तर पहिले हा जो पूर्ण जो हे दिलेला आहे चार्ट तो तुला काय करायचा आहे? कम्प्लीट करायचा आहे. ओके. Okay. कम्प्लीट करायचंय म्हणजे आता इथे काय लिहिणार तू? पहिले फर्स्ट वन वन जार सगळा टेबल लिहायचंय तुला. 1 1 जार 1, 1 2 जार 1 चा टेबल लिहायचंय, 2 चा टेबल लिहायचा, अप टू 10 पर्यंत टेबल्स लिहायचे. ओके. Okay. आता हा टेबल झाल्यानंतर तुला काय करायचंय? असे बॉक्स बनवायचे. दिसतायत? Yes, आता इथे teacher. बघ. हा इथे काय काय घेतलंय? 3 6 9 आणि 4 6 8. तर हे जर तू नंबर्स तू ऍड केले 3 + 6 + 9 ऍड केलं एक किती एकच येणार? 3 हा सेमच आन्सर येतं दोघांचं पण. आणि 4 + 6 + 8 केलं तर दोघांचं आन्सर काय येतं? सेम येतं. म्हणजे मधला नंबर आणि हॉरिझॉन्टल नंबर तुम्ही ऍड केले तर नंबर्स काय ना सेम येतात. ओके. आन्सर काय येतं? सेम येतं. टीचर त्याच्या साईडला पण आहे 6 12 18 हा 10 12 14 म्हणजे 10 + 12 + 14 पण 36 येतो आन्सर. येस. व्हेरी गुड. तर असं तुला कम्प्लीट करायचं आहे पूर्ण चार्ट आणि तुला ते सांगायचं सगळे यायचे की कुठले कुठले येतात सगळे यायचे. ओके. ओके. टीचर मी करीन सॉल्व. चालेल. बघ इथे दिलंय. लुक ॲट द क्रॉस गिअर ग्रीड. ऍड द नंबर्स टुगेदर फ्रॉम द टॉप टू द बॉटम. टॉप पासून तर बॉटम पर्यंत म्हणजे 3 पासून 9 पर्यंत काय करायचे? नंबर ऍड करायचे. नंतर ऍड द नंबर्स टुगेदर लेफ्ट टू द राईट आणि लेफ्ट पासूनचे राईट पर्यंतचे काय करायचे? नंतर ऍड करायचे. दोघांचा आन्सर बघा टोटल इज द सेम. ओके. ओके. लुक फॉर द अदर्स क्रॉसेस अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. ओके. नेक्स्ट. आता इथे एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिली आहे बघा याच्यामध्ये? मार्क द 1 to 10 नंबर इन द सेम ग्रीड इन 1 कलर. आता इथे जो ग्रीड दिलेला आहे वरती याच्यामध्ये तू हा पूर्ण कम्प्लीट करशील ना? तर हा. त्याच्यामध्ये 1 to 10 पर्यंतच जो लाईन आहे ती काय करायची? एका कलरनी कलर करायची. ओके. ओके. सांगितले. नंतर त्यांनी सांगितलं मार्क द नंबर्स 12 to 20 विथ अनादर कलर. 12 to 20 12 पासून तर 20 पर्यंत काय करायचंय? दुसऱ्या याच्याने काय करायचंय? मार्क करायचंय. ओके. टीचर आणि जिथं म्हणजे तो हा दिले बघा ना मेक अ कलर जिथं जिथं ते सांगितले तिथं करायचंय ना कलर. हो हो. ओके. आणि कलर केल्यावर तुला कुठला डिड यू सी एनी कलर पॅटर्न? तुला पॅटर्न दिसतोय का? तो सांगायचंय. ओके. 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 तर नेक्स्ट आपला जो लेसन आहे तो पॅटर्न वर आहे म्हणून त्यांनी इथे एक करायला सांगितलं ऍक्टिव्हिटी. ओके. म्हणजे नेक्स्ट लेसन मध्ये तुला पॅटर्न शिकायचंय. पॅटर्न्स म्हणजे माहित आहेत ना वेगळे टाईपचं. म्हणजे एक जर पॅटर्न माहित आहेत ना? हो. सर्कल. आता समजा असं दिलं असेल पॅटर्न ट्रायंगल सर्कल ट्रायंगल सर्कल त्याच्यानंतर काय येणार? सर्कल ट्रायंगल. नंतर परत ट्रायंगल परत सर्कल असा पॅटर्न. ओके. तर वेगवेगळे पॅटर्न दिसतात तर आपल्याला नेक्स्ट लेसन मध्ये बघायचं आहे. ओके. ओके. तर आजचं टीचर कळालं?
येस टीचर. तर आजचा होमवर्क काय आहे? प्रॅक्टिस टाइम पासून स्टार्ट करायचं सॉल्व्ह करायला, तर हो सी पर्यंत सॉल्व्ह करायचंय. ओके. टीचर, कुठनं जिथनं तुम्ही सांगितलं तो सांगा, पेज नंबर सांगा. पेज नंबर 141 हा जो पासून पेज आहे हा. लास्ट पर्यंत, जिथपर्यंत लास्ट शिकले हो हो तिथपर्यंत. हो हो. ओके टीचर. ओके. मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके. टीचर, टेस्ट कधी होणार आहे? टेस्ट आता आपला पहिले पोर्शन कंप्लीट करूया ना. खूप माग तुझे लेसन खूप जास्त आहेत ना. बघ आता हो हिंदीचे किती जास्त लेसन आहेत आणि मॅथचे पण खूप लेसन आहेत. आपण पहिले पोर्शन कंप्लीट करूया, मग नंतर आरामात घेऊ टेस्ट. ओके. ओके टीचर. हा चालेल. बाय. टीचर, 4 हा तारखेला स्कूलची एक्झाम आहे. अच्छा, किती वाजता एक्झाम आहे? सकाळी टीचर 9 हा वाजता. मग हा चालेल. क्लास अटेंड करू शकते ना? क्लास तर आपला दुपारी असतो. ओके. ठीक आहे ठीक. ओके टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय. टीचर.